Hello student, let us start electronics paper 2 chapter 2. So in this chapter I am going to explain you operation of BJT and transistor configuration. So let us move. Hello student, I welcome you all to this new video. Basically we are learning electronics paper 2 chapter 2. So in this chapter let us start the operating of transistor. Before this, we already learned what is meant by transistor. So according to that, there are three terminals of transistor: emitter, base, collector. You know that emitter emits the charged particles, base provides the base with the flow of that charged particle, and collector collects the charged particle. So these are the three terminals of transistor. So in this diagram, I explain you how the transistor operates. You know that this is what NPN transistor. So we are learning the working principle of NPN transistor. NPN transistor means what? The p-type material is a sandwich between n-type material. So according to that, there are three terminals. As I told you, the first terminal is emitter, second terminal is what? Collector, and the third terminal is what? Base. So these are three terminals: emitter, base and collector. So you just carefully observe this. Here you have this NP junction. This is means डायोड. हा झाला एक NP डायोड. म्हणजे ट्रान्झिस्टरमध्ये दोन डायोड्स असतात. दोन डायोड मिळून एक ट्रान्झिस्टर तयार होतो. मग ते दोन डायोड कुठले? तर हा झाला NP डायोड, आणि जर मी हे बंद केलं तर हा झाला PN डायोड. मग हा बघा, हा NP डायोडमधलं हे जंक्शन झालं. ओके, म्हणजे हा एक डायोड. हा डायोड कुणाच्या मध्ये? हा डायोड आहे इमिटर आणि बेसच्या मध्ये, म्हणून याला म्हणतात इमिटर डायोड. इट इज नोन ॲज इमिटर डायोड. ओके, आता दुसरा डायोड जर पाहिलं तर PN जंक्शन डायोड आहे. हा कुणाच्या मध्ये? हा कलेक्टर आणि बेसच्या मध्ये. बेस दोघांना कॉमन आहे, म्हणून याला करायचं कलेक्टर डायोड. ओके, अशा प्रकारचे दोन डायोड्स ह्या ट्रान्झिस्टरमध्ये मी तुम्हाला दाखवले. कंडिशन काय आहे? जेव्हा ट्रान्झिस्टर ऑपरेटिंग मेकॅनिझम आपल्याला शिकायचं असतं तेव्हा कंडिशन अशी असते की इमिटर डायोड नेहमी फॉरवर्ड बायस असला पाहिजे आणि कलेक्टर डायोड नेहमी रिव्हर्स बायस असला पाहिजे. आता फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसिंग काय आहे याच्यासाठी तुम्हाला मागचे व्हिडिओज रेफर करावे लागतील. चॅप्टर 1चे त्याच्यात आपण डिटेल शिकलो आहे फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग. मी 2 मिनिटात ते रिवाईज करते आणि आपण ऑपरेटिंगला बघूया. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय? तर डायोडचा एन टाईप हा बॅटरीच्या एन टाईपला आणि डायोडचा पी टाईप हा बॅटरीच्या पी टाईपला, म्हणजे सिमिलर चार्जेस एकमेकांना आपण काय करतो? कनेक्ट करतो. त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड बायसिंग. आता मी काय सांगितलं कंडिशन? इमिटर डायोड ऑलवेज फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर डायोड ऑलवेज बी रिव्हर्स बायस. ही कंडिशन आपल्याला इथे बघायची आहे. रिव्हर्स बायस म्हणजे बॅटरी फक्त रिव्हर्स करणं. मग आता इमिटर डायोड आपल्याला फॉरवर्ड बायसिंग बघायचं आहे, म्हणून एन टाईप जो आहे डायोडचा इमिटरचा तो कुठे कनेक्ट केलेला आहे? आपण बॅटरीच्या निगेटिव्हला. आणि पी टाईप कुठे कनेक्ट केलेला आहे? बॅटरीच्या पॉझिटिव्हला. ओके, सो याच्यानुसार बघा. आणि कलेक्टर डायोड कसा? रिव्हर्स बायस, म्हणून पोलॅरिटी उलट्या केल्या आहेत. आता कलेक्टर डायोड हा बघा मधला, या डायोडला इथे ह्या दोघांना रिव्हर्स बायस करायचं आहे, म्हणून पी टाईप जो आहे डायोडचा तो कुठे कनेक्ट केला? बॅटरीच्या निगेटिव्हला. कारण पी आणि हा निगेटिव्ह पोलॅरिटी आपल्याला इथे चेंज करायची आहे. आणि एन टाईप डायोडचा कुठे कनेक्ट केला? बॅटरीच्या पॉझिटिव्हला. म्हणून हा झालं फॉरवर्ड बायसिंग आणि हे झालं रिव्हर्स बायसिंग. आता आपण ॲक्शन बघूया. जेव्हा फॉरवर्ड बायसिंग व्होल्टेज, आता फॉरवर्ड बायसिंग व्होल्टेज कोणामध्ये दिलेलं आहे? इट इज अप्लाइड बिटवीन द बेस अँड इमिटर, म्हणून याला इथे म्हटलं आहे व्होल्टेज बिटवीन बेस अँड इमिटर VBE. आणि रिव्हर्स बायसिंग कुणामध्ये दिले आपण? बेस आणि कलेक्टर, म्हणून याला म्हणायचं व्होल्टेज बिटवीन बेस अँड कलेक्टर VBC. आता बॅटरी बघा, इथे बॅटरी डबल घेतली, इथे सिंगल घेतली. डबल का? कारण कलेक्टर काय करणार आहे? चार्ज पार्टिकल कलेक्ट करणार आहे, म्हणून बॅटरी मोठी घेतलेली. ओके, बघा आता आपण ऑपरेटिंग बघूया. सो व्हॉट हॅपन वेन व्होल्टेज इन्क्रीजेस? आपण व्होल्टेज वाढवलं VBE, काय होईल? या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडनं निगेटिव्ह म्हणजेच इलेक्ट्रॉन सप्लाय होतील कुणाकडे?
इमिटरकडे. इमिटर कुठला आहे? इट इज ऑफ एन टाईप, सो इट ऑल्सो कंटेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, द कमिंग इलेक्ट्रॉन्स रिपेल्स द इलेक्ट्रॉन्स इन एन टाईप. हे सिमिलर चार्ज पार्टिकल्स आहे, यांच्यामध्ये काय असतं? फोर्स ऑफ रिपल्शन. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स तो कुठे ढकलतो? द इलेक्ट्रॉन्स फोर्सेस टोवर्ड्स दी डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर कमी कमी होत जाते. इनिशियली ह्या ठिकाणी होल्स आहे, कारण हा पी टाईप आहे. काही इलेक्ट्रॉन्स याच्यात जातात आणि याच्यामधून काय होतं? आय बी लेस अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो. जसे सगळे होल्स ह्या ठिकाणची संपतील तसं आय बी न्यूट्रल होईल आणि चार्ज पार्टिकल कुठे क्रॉस करून जातील? दे क्रॉसेस टोवर्ड्स दी एन टाईप ऑफ कलेक्टर. आता हा एन टाईप खूप लाईटली डोप आहे. हे बघा, इमिटर हेवी डोप आहे म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त चार्ज पार्टिकल आहे, हे शिकलो आहे आपण मागच्या वेळी. आणि एन टाईप खूप लाईटली डोप आहे म्हणून याच्यामध्ये खूप कमी चार्ज पार्टिकल आहे. मग काय होतं आहे? हा कलेक्टर कुठे कनेक्ट केलेला आहे आपण? पॉझिटिव्ह टर्मिनलला बॅटरीच्या. त्यामुळे इथे येणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे अट्रॅक्ट होतात? ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, आणि याच्यातनं करंट फ्लो होतो, तोच तो आय सी. ओके, याच्यातनं करंट फ्लो होतो इमिटरमधून, तोच तो आय ई. गेट इट दिस? सो दिस इज वॉट द ऑपरेटिंग मेकॅनिझम ऑफ ट्रान्झिस्टर. आता हा जो ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे, तर 3 करंट यांच्यामधून फ्लो होता, आई, आय बी आणि आय सी. तर हा जर नोड पॉईंट कन्सिडर केला मी, हा जर नोड झाला तर 3 करंट नोड. तुम्ही आता इलेक्ट्रॉनिक्स पेपर 1ला शिकलाय व्हॉट इज मीन बाय नोड. आता हा जर नोड कन्सिडर केला, सपोज याला जर नोड कन्सिडर केला तर 3 करंट याच्यातनं फ्लो होतील. हा ट्रान्झिस्टर नोड आहे. पहिला आहे आय ई, दुसरा काय आहे आय बी, आणि तिसरा काय आहे आय सी. ओके, मग किर्चॉफ्स करंट लॉनुसार काय? किर्चॉफ्स करंट लॉ, द करंट कमिंग टुवर्ड्स द नोड इज इक्वल टू करंट लिव्हिंग द नोड. मग नोडकडे येणारे 2 जे करंट आहे ते कोणाबरोबर असतात? ह्या नोडला सोडून जाणाऱ्या करंट इतके. म्हणजे आय इज इक्वल टू वॉट? आय बी प्लस आय सी. हे रिलेशन आपल्याला मिळालं. पण आय बी खूप कमी आहे, निग्लिजिबल करंट आहे. ओके, म्हणून तो जर आपण ह्या ठिकाणी इग्नोर केला तर आपल्याला काय मिळेल? आय इज इक्वल टू वॉट? नियरली इक्वल टू आय सी. सो इमिटर करंट आणि कलेक्टर करंट जवळपास कसे असतात? सेम असतात. सो दिस इज वॉट ऑपरेटिंग मेकॅनिझम ऑफ ट्रान्झिस्टर. नाव लेट अस मूव टुवर्ड्स दी ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. ओके, कॉन्फिगरेशन म्हणजे किती प्रकारे ट्रान्झिस्टर तुम्ही असं ऑपरेट करू शकतात, त्याचं ऑपरेटिंग मेकॅनिझम. आता जसं आपण शिकलो तो किती प्रकारे होऊ शकतं? तर ते 3 प्रकारे होऊ शकतं. पहिला प्रकार आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. ओके, ट्रान्झिस्टरला किती टर्मिनल्स आहेत? 3. मग या तिघांपैकी जो टर्मिनल कॉमन आहे ऑपरेटिंगसाठी त्याला म्हणतात, तो कॉमन टर्मिनल घेऊन त्याचे 3 कॉन्फिगरेशन आहे. कॉमन इमिटर, कॉमन बेस कॉन्फिगरेशन आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. ओके, सी कसं बघा. आता ह्या ठिकाणी बघा, हा आपल्याला दिसतं आहे ट्रान्झिस्टरच्या 3 फिगर्स. ओके, सो हियर यू हॅव दिस इज वॉट? इमिटर, middle one is base and the last one is collector. Now if we keep, let us see the configuration. There are 3 terminals to the transistor, so according to that there are 3 configurations. Configuration म्हणजे कुठलं टर्मिनल इनपुट आणि आउटपुटला कॉमन आहे त्याच्यानुसार त्याचे 3 टाईप्स आहेत ऑपरेटिंगचे. ओके, आता बघा पहिला टाईप. आधी टर्मिनल आयडेंटिफिकेशन बघा. देर आर 3 टर्मिनल्स टू द ट्रान्झिस्टर. द ॲरो head terminal is known as emitter, middle one is base and last one is collector. So initially let us identify the terminals and type of transistor. So accordingly here you have the arrowhead, so it is emitter, middle one is base and the last one is collector. Similarly this is emitter because arrowhead terminal is here, middle one is base and last one is collector. Okay, now let us identify the type of transistor. As I told you, there are 2 types of transistor, NPN and PNP. So how to identify? ज्या टर्मिनलला ॲरोहेड आहे त्याला काय म्हणायचं? इमिटर. आता ॲरोहेड जर आउटवर्ड डायरेक्शनने असेल तर तुमचा झाला तो N मधला P उरलेला M. जर ॲरोहेड इनवर्ड डायरेक्शनने असेल तर तो झाला P मधला N आणि परत तिसरा
पी, म्हणजे कलेक्टर आणि इमिटर सेम चार्ज असतात आणि बेस त्याला कसा असतो ऑपोजिट. आता ॲरोड कुठे आहे, आउटवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे हा झाला एन पी एन. ओके, नाव यू जस्ट ऑब्झर्व इन फर्स्ट फिगर इमिटर इज कॉमन फॉर इनपुट. या ठिकाणी आपण इनपुट अप्लाय करणार आहोत. ओके, सो हिअर वी आर अप्लाइंग व्हॉट, इनपुट. सो इनपुट, and here we are applying what, output. So you just observe carefully. Here emitter is common for input, this terminal is common for input and output, and this terminal is known as emitter, hence it is known as common emitter configuration. Similarly, in this case, here we are applying the input. Here you have the input, so it is applied here. Output is applied or taken across here. So in this case, this terminal remains common for input and output. This terminal is collector, hence it is known as common collector configuration. Now let us concentrate on the third type. Here we are applying the input. या टर्मिनलला आपण इनपुट अप्लाय करतोय. ओके, ह्याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतोय. ओके, म्हणजे कुठलं मिडल टर्मिनल, बेस इज कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट, हेन्स इट इज नोन ॲज कॉमन बेस कॉन्फिगरेशन. सो देर आर 3 कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर, इमिटर इज कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. कॉमन कलेक्टर, बिकॉज कलेक्टर इज कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. कॉमन बेस, बिकॉज बेस इज कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. सो कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर, कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आता ह्या ठिकाणी आपल्याला बॅटरी अप्लाय करायची आहे. बॅटरी अप्लाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इमिटर डायोड कसा असला पाहिजे, फॉरवर्ड बायस, आणि कलेक्टर डायोड कसा असला पाहिजे, रिव्हर्स बायस. त्या तिघं कॉन्फिगरेशनमध्ये इमिटर डायोड आपण आयडेंटिफाय करूया आधी. ओके, सो सी हिअर, दिस इज इमिटर डायोड. ह्या ठिकाणी हा इमिटर डायोड आणि ह्या ठिकाणी हा इमिटर डायोड आहे. हिअर यू हॅव, दिस इज कलेक्टर डायोड, दिस इज कलेक्टर डायोड, हिअर यू हॅव द कलेक्टर डायोड. कंडिशन काय, इमिटर डायोड ऑलवेज बी फॉरवर्ड बायस. आता हा इमिटर डायोड आहे. फॉरवर्ड बायस म्हणजे काय, इमिटर एन टाईप आहे, बेस पी टाईप आहे, म्हणून कनेक्ट करताना एन टाईपला लावायचा एन टाईप आणि पी टाईपला लावायचा पी टाईप पॉझिटिव्ह, एन टाईपला लावला निगेटिव्ह. द व्होल्टेज इज अप्लाइड बिटवीन बेस अँड इमिटर VBE. सिमिलरली हिअर यू हॅव दिस कलेक्टर डायोड. ओके, कलेक्टर डायोड, कलेक्टर कुठल्या टाईपचा आहे, एन टाईपचा, म्हणून इथे लावलं पॉझिटिव्ह, उलटी बॅटरी करायची. हे आता व्होल्टेज कुणामध्ये दिलं आहे मी, कलेक्टर आणि इमिटर, म्हणून याला म्हणायचं VCE. आता बघा, हा झाला कलेक्टर डायोड. कलेक्टर डायोड कसा पाहिजे, रिव्हर्स बायस. ओके, कलेक्टर पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे निगेटिव्ह लावायचं. हा बेस एन आहे म्हणून इथे लावायचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बॅटरी कोणामध्ये लावली आहे, बेस अँड कलेक्टर, म्हणून याला म्हणायचं VBC. हा इमिटर डायोड, इमिटर पी टाईप आहे म्हणून इथे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कुणामध्ये बॅटरी दिली आहे आपण, इमिटर आणि कलेक्टरमध्ये, म्हणून हे झालं VCE. ओके, सिमिलरली दिस इज इमिटर ऑफ एन टाईप, हेन्स आय हॅव टू कनेक्ट हिअर निगेटिव्ह टर्मिनल, हिअर पॉझिटिव्ह. इट इज अप्लाइड बिटवीन इमिटर अँड बेस, सो इट इज VBE. Similarly, here you have to connect positive, negative batteries between V, C, B. Okay, so in this way there are 3 configuration: common emitter, common base and common collector. So let us stop now.